या मावशे मावशे हा आलास तू अगदी येताना खूप जोरात आठवण येते रे तुला मावशीची. हे मावशे तू आजकाल मला लय बोलते हा. अरे कुठे काय बोलायला हल्ली भेटतोयस का तू मला? अगं तुला नाही भेटत पण तुझ्या लेकीला भेटतो ना मी. तेच ना हल्ली तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात गुंतलायस ना तू. अगं मावशे ते जाऊ दे ना, तू मला आधी जेवायला वाटते, भूक लागली. काळजात हात घालणारा बोलू नकोस. मला सांग एवढ्या कसल्या गडबडीत आहेस तू? अगं मावशे ताईकडे खूप बडबड झाली पाहिजे, तुमची लोकांची इथे जाम गडबड झाली पाहिजे म्हणून सगळा करतोय मी. म्हणजे अगं ताई आणि भाऊजींच्या लग्नाच्या 10व्या वर्षाच्या हनीमून साठी त्यांना मी हॉटेलमध्ये पाठवणार. आता ही काय आणखी भानगड नाही, ताई आणि भाऊजी यांना ना मी कुठेतरी असं 2 दिवसासाठी रिलॅक्सिंग साठी पाठवणार आहे. अरे काय सांगतोयस काय? असा सगळा ठरतोय ना म्हणून मी त्यांना रिसॉर्ट बुक करून देतोय. नाही तू हवी ती मदत कर त्यांना. अगदी तिच्या सासू सासऱ्यांसाठी आणखीन काही दिवस तिथे थांब सुद्धा. नाही त्यांना हवी ती मदत कर, माझा फोन उचलू नकोस, सगळं चालेल मला. पण हे एकदा जमू दे बाबा. देवा रे जमू दे. हॅलो, मला कळलीवर का सगळी गडबड? गडबड कसली? मला सांगायचं नाहीये का? नाही पक्यापासून सगळे गुंतले त्यात, पण आईला मात्र सांगायचं नाहीये ना? पक्या 2 दिवस बाहेर हॉटेलवर राहायला जात आहे ना? हो म्हणजे अगं लाजतेस का राणी? अगं तुला हे सगळं मिळावं हीच तर इच्छा होती ना माझी. नाही म्हणूनच तर इतकी वर्ष कानी कपाळी ओरडत होते. माझ्या लेकीची काहीतरी हौसमौज करा, तिला फिरायला घेऊन जा, बाहेर घेऊन जा. हे सगळं ह्याच्यासाठी होतं ग. ओ आता कळलं ना? हे बघ नवरा बायकोंनी ना एकमेकाला जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्यायलाच हवा ग. नाहीतर काय अर्थ आहे सांग मला संसाराला? आमच्या वेळी मेले हे असं काही नव्हतं. नाही आमच्या पिढीत ही पद्धतच नव्हती ग. पण तुम्ही मुलांनी आता वेळ काढायला हवा, बाहेर जायला हवं. आई पण अजून वैभवला काही सांगितलेलं नाही. मग काय झालं त्यात? अगं नाही म्हणजे त्याला पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे आणि त्यातूनही महत्वाचं म्हणजे कामातून 2 दिवस सुट्टी मिळाली पाहिजे. अगं सगळं जुळून येणं म्हणजे जरा अवघडच आहे. हे बघ वैभवराव आधी आडेवेडे घेतीलच, कारण बायकोनी परस्पर काहीतरी ठरवायचं आणि त्यात नवऱ्याने मोडता घालायचा नाही. असं होणं शक्यच नाही अगं. पण काही नाही, तू ठरव. आणि ते नाही मिळाले ना तरी अगदी खमकेपणानं सांग त्यांना. अगं हो पण म्हणजे सुट्टी पण तर मिळाली पाहिजे ना त्यांना. अगं 2 दिवस सुट्टी न मिळायला काय झालंय त्यांना? असे कुठले देशाचे निर्णय घेतायत ते? आणि ते जर सुट्टी मिळत नाही असं म्हणाले ना तर सरळ सांग त्यांना, मी बोलते तुमच्या कामाच्या इथे येऊन. मग बघ पटकन तयार होतील ते. लक्ष्मी अगं अनुभवाचे बोल येथे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?